नमस्कार मंडळी आनंदी या मालिकेचा आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग आणि खूपच भारी दाखवलाय. मंडळी घर सोडून गेलेल्या आनंदीची डेड बॉडी इकडे आता सापडलेली आहे हो मंडळी. आणि या सगळ्यामुळे आता मालिकेमध्ये खूप मोठा असा ट्विस्ट येणार आहे. मंडळी ज्यावेळेला आता आनंदी घर सोडून जाते तेव्हा एका गाडीने आनंदीला उडवलंय आणि त्याच्यामध्ये तिचा खूप भीषण असा अपघात झालाय. आणि ज्या ठिकाणी आनंदीची डेड बॉडी सापडलेली आहे तिथल्या काही लोकांनी आनंदी हे जग सोडून गेले असं सांगितलं गेलंय. आणि या सगळ्याचा आता मात्र युगंधरला खूप मोठा धक्का बसणार आहे. कारण युगंधरला जेव्हा कळतं की आनंदी घर सोडून गेले तेव्हा युगंधर मला कशाने काही फरक पडत नाहीये असं सगळ्यांसमोर सांगितलेलं असतं. आणि एवढी मोठी न्यूज आल्यानंतर आता पृथ्वी आणि युगंधर दोघं सुद्धा हादरली आहेत. दोघांच्या सुद्धा पायाखालची जमीन सरकली आहे. आता नेमकं सगळं काय घडलंय, कसं घडलंय हे सगळं काही सविस्तर पाहूया. मंडळी आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनलला जोणी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर मंडळी आपण मागच्या भागामध्ये पाहिलं होतं की युगंधर आता इकडे वकिलांना घेऊन आलाय आणि त्याने पृथ्वीला लीगल नोटीस दिली आहे. तर मंडळी इकडे पृथ्वीने सगळे जे त्याच्या ऑर्डर्स असतात त्या कॅन्सल केलेल्या असतात, त्या सगळ्या होल्ड करून ठेवलेल्या असतात. आणि त्यासाठीच आता युगंधरने लीगल नोटीसमध्ये लिहिलेलं असतं की युगंधर टेक्स्टाईलमधल्या ज्या काही ऑर्डर आहेत त्या तुम्हाला आजच्या आज कंप्लीट कराव्याच लागतील. तसं आपल्या करारामध्ये झालं होतं. आणि जर कितीही मोठं संकट असलं तरी तुम्हाला त्या ऑर्डर्स पूर्ण करायच्या आहेत. तर मंडळी हा पृथ्वी म्हणतो की अच्छा, एकाच घरामध्ये एकाच छतामध्ये राहून तुमच्या मुलाला तुम्हाला लीगल नोटीस पाठवायची वेळ आली. ओके, काही हरकत नाही आहे. मी तसंही ह्या सगळ्या ऑर्डर्स आजच्या आज पूर्ण करणार होतोच आणि करणारसुद्धा आहे. कारण मी माझं प्रोडक्ट सुरू केलं आहे आणि मलासुद्धा नाही पटणार आहे की मी माझ्या ऑर्डर्स अशा अर्धवट सोडलेल्या. त्याच्यामुळे तुमचे जे काही VIP क्लायंट्स आहेत त्यांच्या सगळ्या ऑर्डर्स मी आज एका दिवसात पूर्ण करणार आहे आणि मी माझ्या बिझनेसला एका नव्याने सुरुवात करणार आहे. हो, एका नवीन पार्टनरसोबत मी माझा बिझनेस स्टार्ट करणार आहे. त्यासाठी मला युगंधर निंबाळकर यांच्या टेक्स्टाईल कंपनीची काही एक गरज नाही आहे. मंडळी एवढी मोठी गोष्ट आता ह्या पृथ्वीने सगळ्यांसमोर सांगितली आहे. आता ही गोष्ट ऐकून ह्या प्रांजलला आणि मितालीला बरं वाटतं. पण मिताली म्हणते की अरे दादा, एवढा मोठा निर्णय घेतलायस, कोण आहे पार्टनर, कोणासोबत तू तुझी कंपनी सुरू करणार आहेस, कोणासोबत पार्टनरशिप करणार आहेस. आता इथे ही बाई बापू म्हणतात अरे स्वतःचा बाप असताना तू दुसऱ्यासोबत बिझनेस करणार आहेस का. तर त्यावर आता इथे शिल्पासुद्धा म्हणते की अरे पृथ्वी, तू काय बोलतेस, तुला कळतंय, तुझा बाप एवढा मोठा बिझनेसमॅन आहे, त्याच्यासोबतची पार्टनरशिप सोडून तू बाहेरच्या माणसासोबत करणार आहेस पार्टनरशिप. अरे काय करतोय. त्यावर आता युगंधरांना सगळ्यांना म्हणतो की थांबा, मला पृथ्वीचं ऐकायचं आहे, त्याला काय बोलायचं बोलू द्या. तर आता पृथ्वी म्हणतो की काय ना, मला हे हे जे प्रोडक्शन आहे रेडी टू वेअर साडी, ते माझं आहे आणि ते मी कोणासोबतही करू शकतो. आणि मला ह्या कंपनीसोबत करायचं नाही आहे, त्याच्यामुळे हा माझा डिसिजन आहे. मी माझं प्रोडक्शन, माझा ब्रँड कोणासोबत, कोणत्या कंपनीसोबत करायचा, हा सर्वस्वी माझा निर्णय असेल. तर मंडळी आता पृथ्वीचं हे सगळं बोलणं आहे ना, युगंधर अगदी शांतपणे ऐकून घेत असतो, शांतपणे. आणि त्याने आता इकडे ना जो हा आहे शिर्के आहे, त्यांना शिर्केना इशारा करून सांगितलं आहे. तर इकडे शिल्पा म्हणत असते की अरे पृथ्वी, एकदा जरा विचार कर, काय बोलतेस तू, काय डिसिजन घेतलायस. तर मंडळी तेवढ्यात आता ही म्हणत असते मिताली, दादा कळू दे तरी तो पार्टनर कोण आहे, आम्हालाही सांग ना, कोण आहे तो पार्टनर. आणि आता तेवढ्यात ना लगेचच माई बापूसुद्धा म्हणतात की अरे कोण आहे, कोणासोबत पार्टनरशिप करणार आहेस तू. तेवढ्यात आता तिथे हा विद्याधर येतो आणि म्हणतो की अरे थांबा थांबा, थोडंसं धीर घ्या, सगळं काही तुम्हाला कळेल, सगळं काही कळणार आहे. आणि हा विद्याधर तिथे जातो आणि म्हणतो की द ग्रेट बिझनेसमॅन, हुशार आणि बुद्धिमान माणूस आणि त्या सगळ्यांच्या मदतीला धावणारा, सगळ्यांच्या संकटात सामोरा जाणारा, सगळ्यांना मदत करणारा. आणि तेवढ्यात आता तो म्हणतो की या ना मॅडम, आतमध्ये या. आणि तेवढ्यात तिथे आता शलाका आली आहे. शलाकाला बघून सगळ्यांनाच धक्का बसलाय. आता सगळ्यांना असं वाटत असतं की शलाकासोबत हा पार्टनरशिप करतोय की काय, शलापा तिच्यासोबतच करणार असेल. आता ही तिन्ही पोरं जाम ॲटिट्यूडमध्ये असतात, पृथ्वीसुद्धा. आणि तेवढ्यात आता हा विद्याधर म्हणतो की जसं मी आता म्हणालो की हुशार, बुद्धिमान आणि सगळ्यांना मदत करणारा, त्याचा पार्टनर म्हणजे विद्याधर निंबाळकर. हो, आजपासून हा पृथ्वी आणि विद्याधर दोघंजणं एका कंपनीमध्ये पार्टनरशिपमध्ये काम करणार आहेत. आता हे ऐकून शिल्पाला मोठा धक्का बसलाय की हा विद्याधर पार्टनरशिप करणार म्हणजे सगळं सगळं आता वाटोळं होणार. आणि मंडळी तेवढा तो म्हणतो की आणि आम्हाला दोघांना सहकार्य करणारं, मोठं योगदान करणाऱ्या मॅडम म्हणजे शलाका मॅडम आपल्याला सपोर्ट करणार आहेत. तर मंडळी आता ह्या तिघांनी मिळून बिझनेस पुढे न्यायचं ठरवलंय. आणि शलाकासुद्धा खूप खुश असते.
तर मंडळी आता बाकीची 2 पोरं आहेत म्हणजे प्रांजल आणि मिताली, त्यांना सुद्धा ही आयडिया आवडली आहे बरं का. म्हणजे काकासोबत आपल्याला बिझनेस करायला मिळणार आहे. त्याच्यामुळे ते सुद्धा खुश झालेत. प्रांजल म्हणतो की दादा फॅन्टॅस्टिक, खूप छान निर्णय घेतलायस तू. काकासोबत आणि मावशीसोबत तू बिझनेस करणार आहे. वाह! आम्हाला तुझी आयडिया खूप आवडली आहे. आता माईंना, बापूंना ही गोष्ट कोणालाच आवडली नाही आहे. इव्हन शिल्पाला सुद्धा. कारण भले ती त्या विद्याधरची साथ देत असली तरी विद्याधर हा कसा आहे हे त्याला चांगलंच माहिती आहे. विद्याधर म्हणतो, "कसा वाटला आमचा प्लॅन तुम्हाला? आवडलं ना?" तर मालक साहेबांनी ते शिर्केंना नजरेने खुणवलंय. त्या शिर्के लगेच म्हणतात की "हो मालक साहेब, समजलं मला." आणि आता ते वकिलाला म्हणतात की "वकील साहेब सांगा तुम्ही." आता मंडळी ह्या सगळ्यांसमोर आता वकिलांनी खूप मोठा असा धमाका केलाय बरं का. म्हणजे ह्या गोष्टीची कल्पना ना विद्याधरला, ना पृथ्वीला, ना ह्या शलाकाला कोणालाही नसते. तर आता हे वकील म्हणतात की "हो, तुम्हाला जर बिझनेस करायचा आहे ना, पण तुम्ही जो करार केलाय, तुम्ही जे बॉन्ड पेपरवर सही केली जेव्हा बिझनेस स्टार्ट करताना, तेव्हाच्या काही अटी नियम आहेत, त्यासुद्धा तुम्हाला पाळावे लागणार आहेत." आता पृथ्वी म्हणतो की "अटी, नियम कोणते?" तर ते वकील म्हणतात की "जेव्हा तुम्ही मालक साहेबांसोबत पार्टनरशिप केलीत, त्यांच्यासोबत बिझनेस डील केलं, त्यावेळेला तुम्ही काही करारसुद्धा केला होता. त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलंय की तुम्ही हा इझी टू वेअर साडीचा जो तुमचा प्रोडक्ट आहे, ते फक्त युगंधर टेक्सटाईलसोबतच करू शकता. त्याच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही कंपनीसोबत तुम्ही पार्टनरशिप करू शकत नाही किंवा युगंधर निंबाळकर या टेक्सटाईलमधून तुम्ही पार्टनरशिप काढूनसुद्धा घेऊ शकत नाही. आणि तरीसुद्धा या प्रोडक्टच्या ओनरला असं वाटलं की आपल्याला दुसऱ्यासोबत पार्टनरशिप करायची आहे, तर तुम्हाला 2 वर्ष थांबावं लागेल. 2 वर्षानंतर तुम्हाला ही पार्टनरशिप दुसऱ्या पार्टनरसोबत करता येईल. 2 वर्षाच्या आत तुम्ही ही पार्टनरशिप करू शकत नाही, हा बिझनेस पुन्हा स्टार्ट करू शकत नाही. आणि हो, एवढंच नाही, तरीसुद्धा तुम्हाला ह्या गोष्टीचं उल्लंघन करायचं असेल आणि सोबत पार्टनरशिप तोडायची असेल, तर पार्टनरशिप तोडल्यानंतर तुम्हाला 5 कोटीचं नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे. मंडळी आता हे सगळं ऐकल्यानंतर विद्याधरच्या आणि ह्या पृथ्वीच्या पायाखालची पुन्हा एकदा जमीन सरकली आहे बरं का. त्याला खूप मोठा धक्का बसलाय आणि तो युगंधरकडे रागारागाने पाहतोय. मंडळी आता युगंधरने जी काही आयडिया लढवली ना आधी, म्हणजे जेव्हा हे प्रोडक्ट स्टार्ट करण्याआधीच, ते माई आणि बापूंना छान वाटलंय. आता हा विद्याधर म्हणतो की "काय? हे सगळं कधी झालंय?" त्यावर आता युगंधर म्हणत असतो की "जेव्हा आपण बिझनेस स्टार्ट केला आणि तेव्हाच ह्या सगळ्या गोष्टी झाल्यात. एवढा मोठा खूप स्वतःला शहाणा समजतोस ना? मग डील करताना, पेपर साईन करताना ह्या साध्या-सुध्या गोष्टी तू वाचल्या नाहीयेस का?" मंडळी आता हे सगळं सुरू असताना तिथे छाया रडत-रडत आलेली असते आणि म्हणते की "खूप मोठा प्रॉब्लेम झालाय, खूप मोठा प्रॉब्लेम झाला मालक साहेब." आता इथे सगळेजण म्हणतात की "काय झालं? एवढा काय डोंगर कोसळल्यासारखी रडायला लागलीस? काय झालं काय?" त्यावरती म्हणते की "माझा मोबाईल सापडत नव्हता आणि म्हणून मी किचनमध्ये इकडे-तिकडे माझा मोबाईल सापडत होते. माझा मोबाईल मला किचनमध्ये सापडला आणि त्याच्यामध्ये हे बघा, आनंदीताई घर सोडून गेल्यात आणि त्यांनी एक नोट माझ्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून ठेवली आहे." आणि मंडळी आता ती छायाने आनंदीने जो मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग करून ठेवलेलं असतं, ते रेकॉर्डिंग सगळ्यांना ऐकवत असते. आणि मंडळी त्यात आता आनंदीने लिहिलंय की "मी हे घर सोडून जातीये. मला माफ करा." असं म्हणतात की कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात ही ब्रह्ममुहूर्तावर करायची असते. आणि म्हणूनच आज मी हा डिसिजन घेतलाय. आणि तिने ह्या सगळ्यामध्ये रेकॉर्ड करून ठेवलेलं असतं आणि तिने सांगितलंय की "मी हे घर सोडून चालली आहे. कारण माझ्यामुळे या घरामध्ये प्रचंड प्रॉब्लेम्स निर्माण झालेत. या घराची शांतता निघून गेली आहे आणि मुलं आणि बापामध्ये खूप मोठी अशी दरी निर्माण झाली आहे. आणि म्हणूनच हा मी इतका मोठा निर्णय घेतलाय. मला माफ करा की मी कोणालाही न सांगता हा मोठा निर्णय घेतलाय." मंडळी आनंदीचं हे रेकॉर्डिंग सगळेजण बाहेर ऐकत असतात आणि त्यावेळेला आता ही गोष्ट दाखवली आहे. म्हणजे आनंदीने जेव्हा हे सगळं रेकॉर्ड केलं आणि सकाळी जेव्हा ती गेली पहाटे निघून, तेव्हा तो झालेला सगळा प्रकार आहे ना, आता मागचं पुढे दाखवलं. म्हणजे मागचा भाग त्यांनी आता पुढे दाखवलाय की आनंदीने तिचं गाठोडं बांधलंय आणि तिने जाण्याचा निर्णय घेतलाय. आणि हे सगळं आता रेकॉर्डिंगमध्ये असं दाखवलाय तो सीन. आनंदी इकडे आता ना सगळ्यात पहिलं माई बापूंच्या इकडे जवळ येते. किचनमध्ये जाता पूर्ण किचन ती निहाळत असते. कारण इतकी दिवस त्या किचननेच तिला आधार दिलेला असतो. लग्न झाल्यापासून 2 महिने ती त्या किचनमध्ये असते. त्याच्यामुळे पूर्ण किचनवरती ती हात फिरत असते आणि जाता देवाऱ्याजवळ जाते आणि देवाजवळ म्हणते की "मी आज हा निर्णय घेतलाय, खूप मोठा निर्णय आहे. मी माझ्या काळजावर दगड ठेवून हा निर्णय घेते. देवा या घराला सुखात ठेव. घरामध्ये झालेली अशांतता दूर कर. घरामध्ये शांतता निर्माण होऊ दे आणि मालक साहेब आणि मुलांमध्ये झालेली दुरी जी आहे ती सुद्धा दूर होऊ दे." असं म्हणत आता आनंदी किचनमधून बाहेर पडली आहे. तर मंडळी आता पुन्हा इकडे दाखवलंय की त्या मोबाईलमधलं सगळं रेकॉर्ड झालेलं आहे आणि त्यात आनंदी हे सगळं सांगत असते. म्हणजे ती प्रत्येक स्टेप करता ह्या सगळ्या गोष्टी आहे ना बोलून दाखवते मोबाईलमध्ये, असं दाखवलंय. तर मंडळी आता इकडे आनंदी ही माई आणि बापूंच्या रूममध्ये येते आणि बाई बापूंना म्हणत असते की "माई आणि बापू, जेव्हापासून मी या घरात आले तेव्हा तुम्ही मला आधार दिलात. मी आई वडिलांविना वाढलेली मुलगी आहे, अनाथ मुलगी आहे. पण तुम्ही ह्या घरात आल्यापासून मला कधीच त्याची जाणीव करून दिली नाहीत.
कायम माझ्या आई-वडिलांसारखे माझ्या पाठीशी राहिलात. मला सांभाळून घेतलंत. मला दृष्टी नसतानासुद्धा मला माझी दृष्टी बनलात. प्रत्येक संकटामध्ये माझ्या पाठीशी कायम खंबीरपणे उभे राहिलात. पण माई-बापू मला माफ करा. मला आशीर्वाद द्या. पण मी आज जो काही निर्णय घेते तो सगळ्यांच्या भल्यासाठीच आहे आणि म्हणून मला इतकं टोकाचं पाऊल घ्यावं लागतंय. मी आज तुमचा निरोप घेते तेही तुम्हाला न सांगता. म्हणून मला माफ करा. मंडळी आता पुन्हा तो एक छोटा सीन दाखवला आहे. पुन्हा इकडे दाखवलं की सगळेजण पुन्हा तेच मोबाईलमध्ये ऐकत असतात. माई-बापूंना ह्या गोष्टीचं खूप वाईट वाटत असतं. आता ही आनंदी शिल्पाच्या रूमजवळ गेलेली असते. शिल्पासुद्धा झोपलेली असते आणि शिल्पालासुद्धा म्हणत असते की शिल्पाताई, मला माहिती आहे तुम्ही माझ्याशी वाईट वागता, खडूस वागता, पण मला माहिती आहे तुम्ही हे सगळं तुमच्या भावाच्या आणि मुलांच्या प्रेमासाठी करता. तुमच्या भावावर, तुमच्या मुलावर, भावंडांवर, मुलांवर खूप प्रेम आहे आणि खरंच मी तुमच्या ह्या प्रेमाचा रिस्पेक्ट करते. कारण तुमच्या ह्या वागण्यातून तुमचं कुटुंबावर किती प्रेम आहे हेच दिसून येतं आणि त्याचा मला खूप खूप अभिमानसुद्धा आहे. आणि पुन्हा आता हे सगळेजणं हॉलमध्ये असं दाखवलंय, ऐकत असतात ते रेकॉर्डिंग आणि तेवढ्यात आता आरती आणि आनंदी दोघीसुद्धा आल्यात. आरती म्हणते की काय झालं? आनंदी कुठे आहे? सापडली का? तुम्हाला काही कळलं का? सांगा ना, कुठे आहे आनंदी? तेवढ्यात छाया म्हणते की आरतीताई, हे बघा आनंदी घर सोडून गेली आहे आणि तिने ही नोट रेकॉर्ड करून ठेवली आहे. तुम्ही पण ऐका. आणि आता आरतीसुद्धा ती ऐकत असते आणि तेवढ्यात आता आनंदी म्हणते की मालक साहेब, मी आत्तापर्यंत जेव्हा ह्या घरात आले किंवा मी ह्या जगात जन्माला आले तेव्हा देव कसा दिसतो मी कधी नजरेने पाहिला नाही आहे. पण तो माझ्या कायमसोबतच होता आणि त्यानंतर जेव्हा मी ह्या घरात आले तेव्हा तुम्ही माझ्या पाठीमागे देवासारखे उभे राहिलात. मला सगळ्या संकटातून वाचवलंत. माझ्या आयुष्यात लग्नाच्या वेळेला एवढं मोठं वळण आलं तेव्हा तुम्ही खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे राहिलात आणि मला या जगापासून, जगाच्या घाणेरड्या नजरेपासून सुद्धा वाचवलंत. मला माफ करा की तुम्हाला सुद्धा खूप राग आला असेल की मी कोणालाही न सांगता हे घर सोडून निघून चालली आहे. पण मालक साहेब, एक गोष्ट मला माहिती आहे की तुमच्यामध्ये आणि तुमच्या मुलामध्ये जी काही दरी निर्माण झाली आहे ती माझ्यामुळे झाली आहे. त्याच्यामुळे घर सोडून जाणं हा एकमेव ऑप्शन मला वाटतो. कारण तुमच्यामधली दरी दूर करायची असेल आणि तुमचं सगळं कुटुंब पुन्हा एकत्र यावं यासाठी मला हा निर्णय घ्यावाच लागणार आहे. मालक साहेब, मला माफ करा. आता आनंदीने मालक साहेबांची सुद्धा माफी मागितली आहे. आणि मंडळी त्यानंतर आता ही मुलं रूममध्ये झोपलेली दाखवली आहेत. म्हणजे पहाटेचा सीन दाखवला आहे ना हा. तर मग ही मुलं सगळीजणं झोपलेली असतात. आता आनंदी त्या मुलांच्या सुद्धा दरवाजाच्या बाहेर जाते, दरवाजावरून हात फिरवते आणि मुलांना सुद्धा म्हणते की माझ्यामुळे आज तुमची ही अवस्था झाली आहे. तुमच्या वडिलांच्या बद्दल तुमच्या मनात प्रचंड तिरस्कार, राग निर्माण झाला आहे आणि त्या सगळ्यामध्ये खरं तर मालक साहेबांची काही चूक नाही आहे. चूक माझी आहे की मी या घरामध्ये आली आहे आणि माझ्यामुळे हे सगळं झालं आहे. मुलांनो, मलासुद्धा माफ करा. आता आनंदीने मुलांची सुद्धा माफी मागितलेली असते. आनंदी म्हणत असते की मी हे सगळं केलं तर मला असं वाटलं होतं की मी सगळ्यांचं मन जिंकेन आणि हळूहळू हे सगळं सत्य तुमच्यासमोर आणेन. कारण एकाकी ही सगळी गोष्ट तुमच्यासमोर आल्यानंतर तुम्हालाही धक्का बसला असता. पण खरं सांगू का मुलांनो, मी जेव्हा ह्या घरात आली ना तेव्हा हे घर खूप सुनं होतं, रिकामी होतं. घर मोठं आहे, घराच्या भिंती मोठ्या आहेत, पण घर अगदी खाली खाली होतं. पण जेव्हा मात्र तुम्ही ह्या घरात आलात ना तेव्हा हे घर आनंदाने गजबजून गेलं, भरून गेलं. या घरातली जी कमी पोकळी होती ती सगळी तुम्ही भरून काढलीत. तुमच्यासोबत घातलेला वेळ, सहवास खूप छान होता. या घराने मला खूप आठवणी दिल्यात, खूप चांगले आणि सुखाचे क्षण दिलेत आणि ही सगळ्या आठवणी घेऊन मी आज ह्या घराचा निरोप घेणार आहे. माझ्यासाठी हा निर्णय खूप मोठा आहे. मी काळजावर दगड ठेवून हा निर्णय घेते. तर मंडळी, जाता जाता आता आनंदी इकडे समिताच्या फोटोजवळ आलेली आहे आणि समिताचा सुद्धा निरोप घेते आणि म्हणते की ह्या घरावर, ह्या कुटुंबावर तुमचं कायम लक्ष राहू द्या, काळजी घ्या. आणि असं म्हणून आता मंडळी आनंदी घराच्या बाहेर पडली आहे आणि इकडे आता हे सगळं ऐकून सगळेजण शॉक झालेत. म्हणजे फायनली आनंदीने घराचा निरोप घेतलाय असं दाखवलंय. आणि ह्या सगळ्यामध्ये आता प्रांजल म्हणतो की येस, फायनली ही घर सोडून गेली, घरातली कटकट निघून गेली असं तो म्हणत असतो. बाकी माई बापू सगळेजण प्रचंड सॅड झालेले असतात. मंडळी आता इथे आनंदी जी आहे ती समिताचा निरोप घेते आणि समिताचा निरोप घेता घेता आता घरातून ती बाहेर पडली आहे. तिला खूप वाईट वाटत असतं आणि शेवटच्या क्षणी तिने सांगितलंय की हा निरोप घेताना, ह्या घराने मला इतकं प्रेम दिलं, आधार दिला, ह्या घराचा निरोप घेताना माझं मन खूप दाटून आलं आहे. मला हे घराने इतकी सवय लावली आहे, मला हे घर खरंच सोडताना खूप त्रास होतो आहे, असं तिने आता शेवटच्या वाक्यामध्ये म्हणाली आहे आणि ती घर सोडून बाहेर पडली आहे. आता हे सगळं ऐकून जी छोटी आहे अर्ची आणि आरती दोघीसुद्धा खूप भावूक झालेले असतात आणि ती खूप रडत असते. आरची म्हणते की आनंदीताई तू का सोडून गेलीस? आणि ती खूप रडत असते आणि म्हणते की मालक साहेब, आनंदीताई घर सोडून गेली, ती कुठं गेली असेल, ती घरीसुद्धा आली नाही आहे. आणि मंडळी
पुन्हा शेवटच्या वाक्यात तिने आता असं दाखवलं आहे की तिने त्याच्यात लिहिलं आहे की मी तुमच्या सगळ्यांसाठी एक गिफ्ट म्हणून ठेवलं आहे. देवाजवळ देवारात तुम्हाला मिळेल. आता तिथे पांढरी फुलं असतात आणि मंडळी त्यात तिने हेही आता सांगितलं आहे, पांढरा रंग हा शांततेचा आणि प्रेमाचं प्रतीक आहे. म्हणूनच ही फुलं सगळ्यांसाठी सोडून गेली आहे. मी या सगळ्यांकडून तुमच्या सगळ्यांकडून एक अपेक्षा करते की मी हे घर सोडून गेल्यानंतर घरामध्ये कायम शांतता राहील आणि तुमच्यामध्ये तुमच्या नात्यामध्ये जो काही दुरावा झाला आहे निर्माण माझ्यामुळे, तो दुरावा दूर करून तुम्ही सगळेजण पुन्हा एकदा प्रेमाने एकत्र याल. आणि मंडळी पुन्हा तिने आता शेवटची ओळ लिहिली ती म्हणजे आता आबांसाठी तिने सांगितलं की मी घर सोडून चालली आहे, पण मी आबांकडे सुद्धा जाणार नाही आहे. कारण माझ्या या दुःखामध्ये या संकटामध्ये मला त्यांना ओझं म्हणून त्यांच्याकडे राहायचं नाही आहे. मला त्यांना कोणताही त्रास द्यायचा नाही आहे. माझी अडचण म्हणून मला त्यांच्या आयुष्यात जायचं नाही आहे. आणि म्हणून आबा मला तुम्ही पण माफ करा. मी तिकडे येत नाही आहे. कारण मला तुमच्या आयुष्यात ओझं म्हणून नाही राहायचं आहे. असं म्हणून आता आनंदीने पुन्हा एकदा हॉलमधून सगळ्यांचा निरोप घेतलेला आहे. मंडळी इथे आता आरची आहे, खूप रडत असते. आरतीसुद्धा रडत असते. आरती म्हणते की असं कसं, आनंदी तुमच्यासोबत ह्या घरात राहते आणि ती कुठे गेली तुम्हाला कोणाला माहीत नाही, असं कसं होऊ शकतं. ती खूप चिडलेली असते आणि रडतसुद्धा असते. आणि ती म्हणते की मालक साहेब मी काय म्हणते, आनंदी कुठे गेली ना काहीच माहीत नाही आहे. आपल्याला तिला शोधायला हवं. प्लीज मालक साहेब आपण तुम्ही चला ना आमच्यासोबत, आपण शोधूया आनंदीला, आनंदी कुठे गेले. तेवढ्यात आरची आता मालक साहेबांच्या समोर जाते. मालक साहेबांचा हात धरते आणि म्हणते की मालक साहेब प्लीज प्लीज माझी आनंदी दिदी कुठे गेली मला माहीत नाही आहे. तुम्हीच माझ्या आनंदी दिदीला शोधू शकता. आतापर्यंत प्रत्येक संकटातून तुम्ही तिला वाचवलं की नाही, या संकटातून पण तुम्हीच वाचवणार. प्लीज मालक साहेब. आता ही ज्या दोघी पण रडत असतात, मालक साहेबांची विनवणी करत असतात आणि ही मिताली आणि प्रांजल दोघं मात्र हसत बसले आहेत बरं का. पृथ्वीचा चेहरा पडलाय पण तो काहीच बोलत नाही आहे. आणि आरची म्हणत असते की मालक साहेब चला ना आमच्यासोबत आनंदी दिदीला शोधायला. आता मालक साहेब आहेत ना त्या आरचीचा हात झिडकारतात आणि म्हणतात की सोड, माझा हात सोड आणि माझ्यासमोर याची विनवणी करू नकोस. तुझ्या बहिणीला मी आधी सांगितलं होतं की माझ्या आणि माझ्या मुलांच्या मध्ये मध्ये यायचं नाही आहे, मध्ये मध्ये पडू नकोस, मध्ये मध्ये करू नकोस. पण माझं तिने ऐकलं नाही आहे. आणि आता आता हा सुद्धा निर्णय तुझाच आहे. त्याच्यामुळे प्लीज मी तुमच्यासोबत येणार नाही आहे. तुम्हाला शोधायचं तुम्ही तुमच्या बहिणीला शोधा. मला ह्याच्यामध्ये काही देणं घेणं नाही आहे. मंडळी आता युगंधर असं म्हणून आहे ना आरची आणि आनंदी दोघीसुद्धा दुखावल्यात. आता युगंधरने एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा हा निर्णय का घेतला काय माहीत नाही आहे. आरती म्हणते तुम्ही सगळेजण एवढे निष्ठुर आणि दगडाच्या काळजासारखे कसं काय होऊ शकता. माझी बहीण कुठे गेली आहे, कुठे आहे काहीच माहिती नाही आहे. आणि तुम्ही सगळेजण असं वरती हसताय, तुम्हाला काहीच वाटत नाही आहे. मंडळी आता आरतीने अक्षरशः सगळ्यांसमोर हात जोडलेले असतात. पण मालक साहेबांना काहीच फरक पडत नाही आहे. आरची पुन्हा म्हणते की मालक साहेब प्लीज माझ्या आनंदी दिदीला शोधायला मदत करा. मालक साहेब म्हणतात मी तुला एकदा सांगितलं ना की माझं या सगळ्याशी काही देणं घेणं नाही आहे, मला काही फरक पडत नाही आहे. मंडळी आता युगंधर ना तिथून रागारागाने निघून जातो. अक्षरशः तो तिकडे लक्षच देत नाही आहे. आणि या गोष्टीमुळे आता आरचीला आणि आरतीला दोघींनासुद्धा वाईट वाटले बरं का. त्या दोघीसुद्धा खूप भावूक झालेल्या असतात. आणि माई आता ह्या दोघींना सावरतात आणि म्हणतात की काळजी करू नकोस बाळा, आनंदी आपल्याला सापडेल, अजिबात काळजी करू नकोस. पण आता आरतीला सगळ्यात मोठ्या गोष्टीचा राग आलेला असतो ते म्हणजे युगंधरचा. युगंधर स्वतःची जबाबदारी अशी कशी काय झिडकारू शकतो. ह्या घरात त्यांनी स्वतःच्या मताने आनंदीशी लग्न करून घरी घेऊन आले ना, मग हे अशी जबाबदारी कशी काय झिडकारू शकतात. तर मंडळी आता इकडे पृथ्वी विचार करत असतो की नक्की गेली कुठे असेल. म्हणजे घरीसुद्धा गेली नाही आहे, इथेसुद्धा नाही आहे, नक्की कुठे गेली असणार आहे. आणि मंडळी आता ना एक गोष्ट म्हणजे आनंदीने एक गोष्ट त्याच्यामध्ये उच्चारलेली असते ती म्हणजे तिला दृष्टी नसतानासुद्धा म्हणजे तिला दृष्टी नाही आहे आणि तिने कधी देव कसा दिसतो किंवा हे जग कसं आहे तिने पाहिलं नाही असं बोललेलं असते. तर मंडळी तेवढ्यात आता जी आरती आहे ना तिने त्यांचा जो मित्र आहे जो बंटी की असं काहीतरी नाव आहे त्याचं, तिने त्याला फोन केलेला असतो आणि आनंदीला शोधायला सांगितलेलं असतं. तर आता तो म्हणतो की मलासुद्धा माहीत नाही आहे पण मी सगळीकडे शोधतो आनंदी कुठे ती. आणि आता मंडळी ह्या दोघांचं फोनवर बोलणं सुरू असतं ना तेव्हा त्या बंटीच्या समोरच एक माणूस बोलतो की अरे तिकडे अपघात झालाय, एका आंधळ्या मुलीचा अपघात झालाय, चला चला. आणि मंडळी आता ते सगळेजण धावत तिथे बघायला गेलेले असतात आणि तेवढ्यात त्याला कळतं की ती आनंदीच आहे. आणि मंडळी त्यांनी आता ना एक व्हिडिओ कॉल केलेला असतो आनंदीच्या फोनवरती, आपलं सॉरी त्या माईंच्या फोनवरती केलाय. आणि त्याच्यामध्ये ना एक पेशंट म्हणजे ॲक्सिडेंट झालेला दाखवलाय, त्यात चेहरा झाकलाय पण ती आनंदीच आहे. आणि ते आता लोक म्हणत असतात अपघात झालेली मुलगी आंधळी आहे. आणि आता आंधळी आणि आनंदीने जी साडी घातलेली असते ना तीच साडीसुद्धा त्या लेडीजने सुद्धा घातली आहे. आणि आता आरती आणि माईने हे सगळं बघून ना त्यांना खूप मोठा धक्का बसलाय की आनंदीचा अपघात. आणि तेवढ्यात आता तिथे मालक साहेब सगळेजण येतात.
आणि आनंदीला अपघात झालेल्या अवस्थेत म्हणजे आता ते हे सगळं ना मोबाईलवर तो बंटी दाखवत असतो. त्याने व्हिडिओ कॉल केलेला असतो आणि त्याच्यावरती त्याने हे पाहिलंय आणि हे बघून खूप मोठा धक्का बसलाय. मालक साहेबांच्या तर मात्र आत्ता पायाखालची जमीन सरकली की आनंदीचा एवढा मोठा अपघात झालाय. तर मंडळी आता नेमकं सगळं काय घडलंय, कसं घडलंय, आनंदीच्या बाबतीत काय घडलंय नेमकं हे सगळं काही आता आपल्याला उद्याच्या भागामध्ये पाहायला मिळेल. तर मंडळी तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.